अमरेश आणि सामना करतील फलंदाज अंतु, आशिष आणि रोहन. चला मॅचला सुरुवात करूया. अमरेशचा पहिला चेंडू सामना करतील आशिष उर्फ अंतु. नॉन स्ट्राईकला आहे तो रोहन. पंच पण थोड्या वेळात आता चक्कर येऊन पडतील. उनका बच्चा है ना इधर, पानी पीने भाई वो उसको देना पेप्सी. ए बाबू पहिला चेंडू, पहिला चेंडू टाकला आणि हुक केलेला हा फटका. चाललाय चाललाय 4 धावांसाठी. जात होता कुठे गेला कुठे, म्हणजे सेम उल्हासनगर निघाली होती, पोहोचली नाशिकला. त्याच माध्यमातून घोषित क्षेत्रात 2 कमेंट्री मधुर आवाज में जेडी यहाँ पे आए. हिंदी कमेंट्री भी हम सुनेंगे, साथ ही साथ मराठी. टाकलेला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता, व्यवस्थित काय बॅटीवर येत नाहीये. एकच धाव, धावसंख्या पोचते ती म्हणजे 6 धावांवर. पहिला षटक, पॉवर प्लेचा षटक. फक्त 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर रोखून ठेवलंय, जकडून ठेवलंय. चेंडू टाकला आणि पुन्हा एकदा हा वाईड घोषित करण्यात येत आहे. धावसंख्या पोहोचते ती 7 धावांवर. मोठमोठ्या नावांनी भरलेला हा संघ. एका बाजूला तुम्ही पाहू शकता अंतु, रोहन, त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला राहुल कश्यप पाहू शकता, आशिष, अमरेश. हो ये गेंद एक बार फिर से वाइट का कॉल करते हुए पंच आणि धावसंख्या पुन्हा वाढते, ती जाऊन पोहोचते 8 धावांवर. आधीच 3 रनची पेनल्टी मात्र दिलेली आहे ते युवराज 11 या संघाला. तेज तर्रार गेंद इस बार शरीर से लगते हुए डॉट के स्वरूप में.
षटक संपते. षटकाच्या अखेरीत धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 8 धावा. आणि आमच्यामधून रजा घेताना आमचे प्रमुख अतिथी म्हात्रे साहेब आणि त्यांचे सहकारी मित्रमंडळी तिवारी सर. धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच. या आता पूर्णपणे सोपा मोकळाच आहे, तुमचाच आहे. करा गर्दी. MKP चषक म्हटल्यानंतर मित्रांचा साथ भेटतो इथे. अमित चव्हाण यांचे मोठे बंधू देखील इकडे आलेले, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे सर. टाकलेला चेंडू हवेमध्ये खेळायला फटका, त्यावर मात्र एकच धाव. सर्कल पार करू शकत नाहीये, व्यवस्थित बॅटीवर चेंडू येत नाहीये, कनेक्शन होत नाहीये. रन्स बनवायला लागतील, खेळी करावे लागेल. 10 धावसंख्या झालेली आहे. गोलंदाज आहे तो कोठारे. त्यांचं काहीतरी नाव असेल ना आडनाव. व्यवस्थित बारसा झाला नाही का? गोलंदाजाचं नाव कळेल का आम्हाला? नाव प्लीज. शुभम. ओके सर, थँक्यू व्हेरी मच. शुभम कोठारे. 9 तरुण होतकरू खेळाडू. लेफ्ट हँडचा मारा करतो आणि काय तेच थर्रार घेऊन टाकली आहे. शरीरदृष्टी पाहिली तर वाटत नाही, पण शोल्डर मध्ये टाकत आहे. मारायला देत नाहीये, मोठा फटका खेळायला देत नाहीये. धावसंख्या स्थिर, धावसंख्या ती म्हणजे 9 रन्स ऑन बोर्ड. दुसरं षटक मार्गस्थ. ओ फिर एक बार उछलती हुई ये गेंद डॉट के रूप में विकेट कीपर के दस्तानों में. क्या बात है. सुपर रनिंग, फिनिशिंग. ओ हो ब्लॉकल मध्ये टाकलेला चेंडू आणि यावेळेस मात्र फॉलोअप मध्ये रनआउट करताना रोहनला परतावं लागेल. पहिला गडी बाद. डीजे. नवीन फलंदाज आलाय तो म्हणजे रियाज. एक 9 तरुण होतकरू खेळाडू रियाज खेळपट्टीवर येतोय. रोहनच्या जागी धावचीत परतावा लागला तंबूमध्ये. काय गोलंदाजी करतोय. बाउन्सर पद्धतीचा चेंडू होता, त्यावर मारलेला फटका. 2 धावा घोषित क्षेत्रांमध्ये. 1 बाउन्सचा इशारा करताना पंच. आणि ही जी पिच बनवलेली आहे, काय जबरदस्त पिच केली आहे. SSS टीम ची पूर्ण मेहनत आणि त्यांच्या मेहनतीला काल रंग देखील आलेला आहे. सेमीफायनल मध्ये त्यांचा पराभव झाला, पण 2 धाकड टीमला त्यांनी पराभूत केलं होतं. SSS टीम थँक्यू व्हेरी मच. व्हेरिएशन, स्लो डिलिव्हरी, थोडासा गती कमी करून टाकलेला हा चेंडू. षटक संपते. षटकाच्या अखेरीत धावसंख्या 2 षटकानंतर धावसंख्या 11 रन, 11 रन्स. डीजे.
पाहिलं आणि त्या माध्यमाची डिलिव्हरी केली. निर्धाव चेंडू रोखून ठेवलंय, जकडून ठेवलंय, प्रेशराईज केलेले आहे. रन्स बनवायला लागतील, डिफेंडिंग स्कोर बनवावा लागेल. युवराज 11 या संघाला लांबून पलटा करून आलेला हा संघ मेहनत करतोय बॅटिंग मध्ये. रन्स बनवायचा प्रयत्न आहे. ऑन मार्क पुन्हा एकदा ऋतिक आणि यावेळेस मात्र ओव्हर पिच डिलिव्हरी आणि खणखणीत येणारा षटकार. बॅटून येणारा हा या इनिंगचा पहिला षटकार सुरुवात झालेली आहे. रियाजला माहिती आहे की रन्स आपल्याला वेगाने बनवावे लागतील. टाकलेला चेंडू, मारलेला फटका, यावेळी मात्र हवेत उडतोय. बॅटीचा कोपरा आणि बाद परतावा लागेल रियाज यांना. डीजे वारंवार चेंडू टाकण्याची जी प्रॅक्टिस केली या विकेटवर, मला कुठला चेंडू टाकायचा आहे त्या पद्धतीचा फॉलोअप स्वतः आपल्या चेंडूवर घेताना ऋतिक. निर्धाव टाकलेला हा चेंडू, धावसंख्या 19, तिसरा षटक मार्गस्थ. आणि यावेळेस ओव्हर पिच पुन्हा एकदा खराब चेंडू, समाचार घेतला षटकारासाठी. डीजे विकी. धावसंख्या झाली आहे ती 25. 25 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा षटक, महत्वपूर्ण षटक. 6 चेंडू अजूनही अंतू स्ट्राईकवर आहेत. मारलेला फटका, चाललाय चेंडू, पकडला जातोय, फेकी करे वॉड थ्रो, चांगला थ्रो, घट्ट शोल्डर. लॉंग ऑन लॉंग ऑफला फिल्डिंग करताना तो खेळाडू पाहिजे ज्याच्या शोल्डरमध्ये ताकद आहे, आणि त्याचं उत्तम उदाहरण होतं. थ्रो केला परंतु 2 धावा काय रोखू शकले नाही. धावसंख्येवर पोहोचली 27 वर. 27 रन्स. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. वन बाउंसचा इशारा करताना पंच, व्हेरिएशन करताना, एक ब्रेक करताना बॉलची मुवमेंट होते. निर्धाव चेंडू आणि हा घ्या आसमानी टोला, भीम टोला.
षटकारासाठी 6 रन्स डीजे. चेंडू पासून वारंवार जो प्रयत्न चालला होता तो जाऊन आता कुठेतरी जबरदस्त षटकार मारला जातो अंतूच्या बॅटीतून. वेगाने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 33 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा हा येणारा जबरदस्त मॉन्स्टर स्ट्रोक 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे. या मॅच मध्ये षटकारांची हॅट्रिक होते का? लगातार 2 षटकार मारलेले अंतू यांनी मॉन्स्टर स्ट्रोक मॅच मध्ये परत आणून ठेवलं. आपल्या संघाला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 39. येस, चॅलेंजिंग स्कोर पर्यंत वाटचाल करताना युवराज 11 हा संघ. ए कुर्सी किधर लेके जा रे. मारलेला फटका यावेळी झेल सुटतोय, जीवदान भेटतोय. 2 धावा काय रोखू शकले नाही. धावसंख्येवर पोहोचते 41. शेवटचा चेंडू, शेवटचा एक चेंडू आणि पुन्हा अंतू ऑन स्ट्राईक. 41. जर या चेंडूवर षटकार आला तर मात्र मॅच रंगतदार होणार. क्या बात आहे. 41. शेवटचा चेंडू ऑन स्ट्राईक अंतू. आणि हा घ्या म्हटलं षटकार आला. चॅलेंजिंग स्कोर ऑन बोर्ड 47 रन्स 48 टू विन डीजे. टार्गेट आहे त्याच्यामध्ये पेनल्टीचे 3 रन्स मायनस केले जातात आहे. म्हणजे टार्गेट तुमच्या समोर येतोय तो 45 रन्सचा डीजे. $45 रनचा टार्गेट 48 झाला होता. -3 रन्स ऑफ पेनल्टी. स्कोर टू चेस कविश 11 45 रन्स 45चा टार्गेट. आधी एक वेळ होती जिथे संघाकडे फक्त 4 बॅटी असायच्या आणि ते 7, 8, 10 वर्ष चालायच्या. आणि आज जमाना आलाय की 11 खेळाडूंकडे 11 बॅटी. म्हणजे काय जमाना आलाय. येस सर, चेंडू द्यायचा आहे. जुना बॉल एक भी नहीं है. 45 रनचा टार्गेट आहे. अंतुनी मात्र जी कमतरता 3 षटकामध्ये पडत होती, बॅटीतून रन्स येत नव्हते, शेवटच्या गोलंदाजीचा चांगला समाचार घेतला. 3 षटकार. धावसंख्या जी
25 होती ती जाऊन पोचली आहे 48 वर, ज्यावर 3 पेनल्टीचे रन्स मायनस केले जातात आहे आणि 45चा टार्गेट. आणि तो चेस करण्यासाठी कवी शिलोनच्या माध्यमातून प्रथम फलंदाजी जोडी झाली आहे, म्हणजे तो राहुल कश्यप, ठाण्याचा वंडर बॉय. आणि त्यांचा साथ देण्यासाठी चालले ते फलंदाज नाव सांगायचंय, नजमुल आणि राहुल. कॉमन आहे शेवटचा एल. दोन्ही फलंदाजी ताबडतोब फलंदाजी करण्यासाठी त्यांना ओळखलं जातं, नजमुल आणि राहुल. 45चा टार्गेट, 24 चेंडू आणि 45 धावांचा लक्ष्य. आणि प्रथम गोलंदाजीसाठी येत आहे तो गोलंदाज राहुल यादव. राहुल कश्यप, राहुल यादव एका दुसऱ्याचा सामना करतील. 45 धावांचा टार्गेट आहे, 45 रन्स टू विन. म्हणजे बघा, एक खराब ओव्हर आणि कमबॅक केलेला आहे. चुकीला माफी नाही हे अंतुनी दाखवलेलं आहे. म्हणजे आधी चेंडूच अंतुला बघून घाबरत असेल की बॅटीला नाही लागला, हाताला जरी कुठेतरी लागला तरी मी सीमारेषेच्या बाहेर जाईल. काय ताकद आहे, फौलादी ताकद, भीमवाली ताकद, जबरदस्त. पण तेवढा वर्कआउट आहे शरीरावर, तेवढी मेहनत केलेली आहे. पहिला चेंडू राहुल, सामना करतील राहुल. व्हाट अ बॉल, बुलेट दस्तानों में जाते हुए विकेट कीपर के लिए डॉट बॉल. म्हणजे कमबॅक केल्यानंतर एक जोश वेगळा आलेला आहे. कमी स्कोर होता, चेहरे पडले होते, प्रेशर होता. जसेच स्कोर बोर्डवर स्कोर लागला, आत्मविश्वास परतला. अपील करतात आहे, फेटावं लागले लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव येताना स्कोर बोर्डवर धाव संख्या होते 1. लेफ्ट हँडचा मारा, पहिला चेंडू मात्र वेगवान बुलेट बॉल, डॉट बॉल. त्यानंतर लेग बायच्या स्वरूपामध्ये दुसऱ्या चेंडूवर धाव येते. आता 22 चेंडू आणि 44 धावांची गरज. 22 मध्ये 44. वॉड शॉट, पायात टाकलेला चेंडू, परंतु जेल होतोय का? आणि येस, पहिला हादरा, पहिला धक्का कविश इलेव्हनला. डीजे नवीन फलंदाज येते ते कमी वयाचे 9 तरुण, परंतु जबरदस्त क्रिकेटिंग फ्युचर ऑफ मुंबई मेहुल. आता मात्र जोडी रंगेल, परंतु झुपूक वाली बॉलिंग देखील आम्हाला पाहायला भेटते ते राहुल यादवच्या माध्यमातून. ब्लॉकॉलमध्ये टाकलेला चेंडू होता, उचलला होता, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे तैनात. झेल टिपला, परतावा लागला नजमुल यांना आणि येतोय तो मेहुल. राहुल, नजमुल, मेहुल आणि पुन्हा गोलंदाजीवर राहुल. क्या बात है. 3 चेंडू, धावसंख्या 1, 44 रन्स स्टील टू विन. व्हाट अ शॉट, क्या बात है. आणि येस, इट्स अ 4. काय शॉट खेळलाय मेहुलच्या बॅटीतून येणारा हा फटका, टायमिंग शॉट. ऑन द राईस टाकलेला चेंडू होता,
त्यावर फक्त पंच करून दिशा दाखवली चेंडूला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फॉर 4 रन्स. हो 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 हो, यावेळेस मात्र जाळ्यामध्ये फसतोय. प्रयत्न होता अपिश कवट राहायचा, झेल टिपला जातोय आणि मेवला परतावा लागेल. पुन्हा एक मोठा हादरा. अंदाज येतोय तो म्हणजे अनिश. जाळ्या राचलं होतं, प्रयत्न होता डोक्यावरून खेळायला, अपिश कव्हर ड्राईव्ह खेळायचा प्रयत्न होता, परंतु झेल जाऊन लँड होतोय. सेफ हातामध्ये परतावं लागतंय मेवलेंना. 2 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलंय राहुल. चांगलं षटक हाताळतात आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे फक्त 5 रन्स. 5 चेंडू 5 धावा. शेवटच्या चेंडूवर मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव घेताना षटक संपते. यशस्वी षटक हाताळलंय ते राहुल यादव यांनी. 2 गडी बाद केल्याने आपल्या षटकामध्ये तब्बल फक्त दिले पॉवर प्लेच्या षटकामध्ये 6 धावा. डीजे उल्हासनगर जरी असला तरी मात्र बॉलर ओरिजिनल राहुल यादव. काय जबरदस्त गोलंदाजी केली. नवीन गोलंदाज येतोय तो अरुण यादव, जेणेकरून आम्हाला झारखंडला असल्यासारखेच आम्हाला आठवण होते. यादव आणि टीम इथे आली आणि काय परफॉर्मन्स देते. जबरदस्त. राहुल व्हेरी गुड बॉलिंग. 2 गडी बाद केलेत महत्वपूर्ण. अजूनही राहुल कश्यप नॉनस्ट्राईकला आहेत आणि त्याचा साथ देण्यासाठी आले अनीस. नवीन गोलंदाज आलाय तो अरुण यादव. म्हणजे आता 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 39 धावांची गरज आहे. 18 मध्ये 39. 18 बॉल्स अँड 39 रन्स टू विन. एक मोठी ओव्हर. जे अंतुनी केलं होतं तेच कवी शिलोनच्या कुठला तरी बॅट्समनला करावं लागेल. ब्लॉक मध्ये टाकला चेंडू, दुसऱ्या दिशेने मारला फटका. तैनात आहे खेळाडू, बॉल पकडतोय, फेकतोय. चांगलं क्षेत्ररक्षण करताना इकडे एकच धाव. मग परीक्षा आहे. जशी मिलिटरी ट्रेनिंग असते तशी या क्रिकेट खेळाडूंची या मैदानावर ट्रेनिंग आहे. चेंडू कसाही आला तरी तुम्हाला अडवायचा आहे, पकडायचा आहे, कारण नाही द्यायची आहे. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. राहुलचा सिग्नेचर फटका 6 धावांसाठी. त्या फटक्यासाठी राहुल ओळखला जातो. तो सिग्नेचर फटका त्याच्या बॅटीतून येतो आणि धावसंख्या वेगाने पोहोचते आता जाऊन 13 धावांवर. ओ हो हो, इट्स बाउन्सर व्हाईट बॉल. फर्स्ट बाउन्स ऑफ दिस ओव्हर. धावसंख्या 14. थोडस या शॉट नंतर प्रेशर मध्ये येताना गोलंदाज
जीत की दीवार अगर कोई बना है तो है वो राहुल कश्यप, उसको गिराने की पूरी कोशिश की जा रही है. व्हाट अ शॉट आणि यस, ओ हो, मोठा विकेट, मोठा मासा जाळ्यात. अरुण यादवने करून दाखवले. षटकार मारलं तर काय झालं, विकेट तुझी घेऊन राहणार आणि विकेट घेतलेली आहे. पण मजा येते ऐकायला. अमेझॉनच्या जंगलात मध्ये हे गाणं बनवलं होतं. मॅच की पकड पुन्हा एकदा युवा युवराज 11च्या हातामध्ये. नवीन फलंदाज आलाय तो अजित. बघा आपण काय चेंडू टाकतो हे आपल्याला माहिती पाहिजे आणि त्या पद्धतीची फिल्डिंग प्लेसमेंट देखील झाली पाहिजे. नाही तर चेंडू टाकतोय काय, फिल्डर आहे कुठे, शिव्या द्यायच्या कोणाला, कारणीभूत ठरवायचं कोणाला, त्याचं एक रहस्यच काय वेगळं आहे. मुळात आपण त्या 11 मध्ये आहोतच कशाला हे त्या खेळाडूला कळलं तरी पाहिजे. अरुण यादव षटकार खाल्ला, फिल्डिंग प्लेसमेंट जिकडे होती तो चेंडू टाकला आणि राहुलला मात्र बाद केलेला आहे. कॅचेस विन मॅचेसचं एक उत्तम उदाहरण आपल्याला इकडे पाहायला भेटते. अजित आलेले आहेत, लेफ्ट हँडेड बॅट्समन, सामना करतील अरुणचा. आणि दिस अ नो बॉल. येस, दिस इज द सेकंड बाउन्सर ऑफ दिस ओव्हर अँड फ्री हिट. पुढील चेंडू हा फ्री हिट असेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 15 धावांवर. 15 रन्स ऑन बोर्ड. 3 चेंडू अजूनही शिल्लक, म्हणजे 12वा खेळाडू आमच्या बाजूला आहे. वय बेटा तुझं किती आहे? 13 वयाचा आहे. 12वा खेळाडू आपली जिम्मेदारी ओळखतो, निभवतोय. आणि यावेळेस हवेत मारलेला हा फ्री हिटचा चेंडू. धावा किती होता ते पाहायचंय. धावा होतात 2. फ्री हिटचा चेंडू होता. मोठा फटका घ्यायचा प्रयत्न केला, व्यवस्थित बॅटीशी कनेक्शन झालं नाही. उंच गगनात गेला, आदळला सेफ झोन मध्ये. 2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17. 17 रन्स. षटकामध्ये अजूनही 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडू शिल्लक म्हणजे 14 चेंडूंचा खेळ बाकी. यावेळेस लांबील टाकलेला हा चेंडू, रीचच्या बाहेर टाकलेला बॅट्समॅनचा हा चेंडू, डॉट बॉल. तेरा चेंडू मध्ये 28 धावांची गरज. 13 चेंडू 28 धावांची गरज. येस, इट्स वन्स अगेन अ डॉट बॉल. षटक संपते. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 17. 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. डीजे
नाव अजर काझी सर, मंदार सर, मोठमोठी नावं, मोठमोठे खेळाडू, त्या परिसरामधून येणारा हा उल्हासनगरचा संघ युवान युवराज 11. जरा साहेब जरा मैदानाच्या प्लीज थोडंसं बाहेर या. जरासे मॅच चालू आहे. 12 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे. थँक्यू. मारलेला फटका हवे, झेल होतोय का? झेल काढू खेळाडू आणि झेल काही जाऊ शकत नाही. 2 धावा. खेळाडू रियाज म्हणतोय मी कॉल दिला, माझं का नाही ऐकत, तुला नाही होत मी घेतो. हा झेलचा खामियाजा भोगायला लागेल का? येणाऱ्या 11 चेंडू मध्ये पाहायचंय. 11 चेंडू 26 धावांची गरज. येणाऱ्या चेंडू मध्ये जर मोठा फटका आला तर पुन्हा मॅच 50-50. 11 चेंडू 26 धावांची गरज. अनीज ऑन स्ट्राइक. शॉर्ट पिच चेंडू, मारलेला फटका गॅप मध्ये चाललाय 4 धावांसाठी. खराब चेंडू. चौकाराने मात्र कविश 11 पास आने लगा है स्कोर के. यांची चिंता मात्र आपल्या गोलंदाजाला प्रकट करताना विकेटकीपर की खराब चेंडू होता, शॉर्ट पिच चेंडू होता, पकडून टाक. कारण 2 चेंडूवर तब्बल 6 धावा आलेत. 10 चेंडू आणि 22 धावांची गरज. 10 चेंडू 22 धावांची गरज. कविश 11 की युवान 11, युवराज 11 की कविश 11. 10 चेंडू 22 धावांची गरज. आणि मारलेला फटका सरळ हातामध्ये, झेल बाद. अनिसला परतावा लागेल. डीजे फलंदाज नाव कृपया कोण सांगायचं आहे? सूरज. ये सूरज आग उगलेगा क्या या ढल जाएगा. आने वाली 9 गेंदों में 22 रन की जरूरत. अब जाकर अपनी गलती को दुरुस्त करते हुए गेंदबाज. फ्लॅट शॉट होता, खेळाडू तैनात होता सीमा रेषावर, झेल टिपला, परतावा लागला अनिसला. नवीन फलंदाज त्याचा घेत होतो सूरज. 9 चेंडू 22 धावांची गरज. 50-50चा सामना. एक मोठा फटका दिशा बदलू शकतो. एक खराब गेंद या आने वाली डॉट गेंदे, प्रेशर किस पे पड़ेगा? आइए देखते हैं. 9 गेंदे और 22 रन. मारलेला फटका पुन्हा झेल होतोय, झेल होतोय, झेल होतोय, झेल होतोय आणि यस 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 इट हॅज बीन कॉट. बाद होते सूरजाला परतायला लागेल. डीजे उल्हासनगर से आए ऐसे ना थोडी जाएंगे. खेळचं चांगला प्रदर्शन आतापर्यंत होतंय. युवान युवराज 11 या संघाकडून रोखून ठेवले, बांधून टोकले. 8 चेंडू आणि 22 धावांची गरज आणि वारंवार विकेट फॉल होतात आहे. गोलंदाज आहे तो म्हणजे
मंदार. मंदार अजूनही 2 चेंडू शिल्लक. षटकामध्ये महत्वपूर्ण षटक आणि मोठा फटका येण्याची अजूनही आतुरतेने वाट बघतोय तो म्हणजे कविश 11. 8 चेंडू 22 धावांची गरज. 8 चेंडू 22 धावांची गरज. मारलेला फटका पुन्हा हॅट्रिक. 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 येस, इट्स अ हॅट्रिक. टुर्नामेंटची पहिली हॅट्रिक होताना मंदारच्या नावावर. डीजे रंगतदार मॅच. 7 चेंडू 22 धावा आणि पहिली हॅट्रिक आजच्या दिवसामध्ये मंदारच्या नावावर. क्या बात है. जय श्री राम. हर तरफ एक ही नाम गुंजेगा भाई, श्रीराम. आणि विकी आलेले नवीन फलंदाज. महागडी ओव्हर टाकली होती, त्याची भरपाई करतील का? 7 चेंडू आणि 22 धावांची गरज. हास्य जोश युवराज 11च्या तंबूमध्ये. हो हो हो. आणि काय 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 षटक हाताळलेलं आहे. जबरदस्त षटक. हॅट्रिक करून फक्त 6 धावा आणि गडी बाद केले ते 3. जबरदस्त. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मंदारसाठी. डीजे तो जरूर भारत का बच्चा बच्चा जय श्री राम तो बोलेगा ही. और आज भारत का बच्चा बच्चा इंडिया इंडिया बोलेगा. फायनलची मॅच इंडिया आणि न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. वाट बघते पूर्ण भारत. वाट बघते. घरी घेऊन या ट्रॉफी रोहित शर्मा अँड कंपनी. मॅच रंगते. देव आलेला आहे. 6 चेंडू 22 धावांची गरज. पहिला फुलटॉस चेंडू. मारलेला फटका गॅप मध्ये चाललाय. त्यावर मात्र अडवलेला हा चेंडू. 2 धावा. 5 चेंडू 20 धावांची गरज. 5 चेंडू 20 धावांची गरज. कमाल केली होती अंतू यांनी. तेच कुठेतरी घडवायचा प्रयत्न आहे. काय महत्वपूर्ण इनिंग ठरली. वड बॉल ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा चेंडू. खाली टाकलेला हा चेंडू. त्यावर मात्र 2 धावा रोखतायत का? थ्रो केलेला आहे. व्यवस्थित गॅदर होत नाही. 2 धावा. 4 चेंडू 18 धावांची गरज. 4 चेंडू 18 धावांची गरज. फिल्डिंग किती महत्वाची आहे. झेल टिपणं किती महत्वाचं आहे. आणि एका खेळाडूने प्रणितने मात्र तब्बल 4 कॅचेस पकडलेत या इनिंग मध्ये. मारलेला फटका पुन्हा एकदा. आणि बघा मेहरबानी आहे थोडीशी आउटफील्डची. 4 धावांसाठी चाललेला आहे. येणाऱ्या 3 चेंडू
छुड़ाएंगे और ट्रॉफी जीत के लाएंगे इंडिया वाले. 3 चेंडू 14 धावांची गरज. वन शॉट सरळ दिशेने मारायला बर्गाच्या पेडमध्ये धावून घ्यायचे रन्स. लक्षात असू द्या कंपल्सरी चेस आहे. 2 धावा. 2-12. 2 चेंडू 12. एक महत्वपूर्ण चेंडू. 2 चेंडू 12. जर या चेंडूवर षटकार लागला तर ओहो टेन्शन. गोलंदाजाला टाकायचा तो एक चांगला चेंडू आणि फलंदाजाला मारायचे ते 2 बाहेर सीमारेषेच्या बाहेर 2 चेंडू. काय मॅच रंगते ना. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच. महत्वपूर्ण हा 5वा चेंडू. देवच्या माध्यमातून सामना करतोय अजित. फुलटा चेंडू आणि हा षटकारासाठी. प्रेशर 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 डीजे. म्हणजे काय मॅच रंगते. कानावर शब्द पडले. येस वॉटर तुम्ही घेऊन जाऊ शकता. काळजी करायची गरज नाही. पंचांना विचारून जावा. म्हटलं आणि षटकार पडला. प्रेशर काय असतं ते पाहायला भेटते. आता एक गोल्डन चेंडू की एक गोल्डन षटकार. विजय कोणाच्या बाजूनी. युहान युवराज 11 की कविश 11. क्या बात आहे. काय मॅच रंगते शेवटच्या चेंडू पर्यंत. यादगार मॅच या टुर्नामेंट मधली. एक चेंडू एक षटकार. बॅट्समन की बॉलर बॉलर की बॅट्समन. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. क्या बात आहे क्या बात आहे क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे शेवटच्या चेंडूवर. जिंकू कोणी मन मात्र दोन्ही संघ जिंकतात आहे आणि या टुर्नामेंट मधला सर्वात जबरदस्त सामना आपल्याला पाहायला भेटतोय. पर येस जर षटकार मारला तर पेनल्टी किती महागात पडेल. मात्र मन दुखाण्यासारखं होईल. एक चेंडू 6 धावा. शेवटचा चेंडू. देव सामना करतो अजित. 1 बॉल 6 रन्स टू विन. गोल्डन बॉल की गोल्डन षटकार. एक चेंडू 6 धावा. आणि हा यस यस कर दिखाया अजित ने. गोल्डन षटकार कविश 11 डीजे.